तर मित्रांनो, आपण आता रिक्षा पकडली दिवा स्टेशनकडे जायला. तर आपल्याला जायचं आहे दिवा स्टेशनकडे. तर आपण आता चाललो आहे दिवा स्टेशन रिक्षामधून दिवा स्टेशनकडे. आणि आपल्याला आता ट्रेन पकडायची आहे आणि जायचं आहे ठाण्याला. तर जातो आहे आता आपण रिक्षामधून. तर फायनली मित्रांनो, आपण ट्रेन पकडले आणि मस्तपैकी असा हिरवगार निसर्गाचा आनंद घेत चाललो आहे दिवा ते ठाणा प्रवास करत. तर तुम्ही बघू शकता हिरवीगार मस्तपैकी अशी झाडं आहेत इकडे. आणि पुढे गेलात तर अजून लोकेशनसुद्धा चांगलं मिळतं. मुंब्राच्या ठिकाणी मस्त डोंगर आणि हिरवीगार अशी झाडे आहेत, बघू शकता इकडे तुम्ही. तर मित्रांनो, तुम्ही समोर बघताय डोंगर, त्याच्यावरती तुम्ही बघू शकता एक मंदिर आहे मुंब्रा देवीचं. ते सुद्धा बघण्यासारखं आहे मित्रांनो. आणि आता आपण थोड्या टायमातच ठाणा स्टेशनला पोहोचणार आहोत. हा ठाण्याचा एरिया आहे पूर्ण. आणि ठाणा स्टेशनला आम्ही आता उतरतोय. तर फायनली आता ठाणा स्टेशन आलं आहे आणि आता आपण उतरून डायरेक्ट मार्केटमध्ये जाणार आहोत. इकडे आपण ठाण्याला आता उतरलोय मित्रांनो. ठाणा मार्केटला आलोय. नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील गुळे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर मित्रांनो, आज मी आलेलो ठाण्यामध्ये. तर ठाण्यामध्ये येण्याचं कारण म्हणजे मित्रांनो असाच फेरपट्टा मारण्यासाठी आलेलो. आणि आपल्याला गणपतीच्या मूर्त्या वगैरे बघण्याची खूप आवड आहे. तर त्यासाठी गणपतीच्या मूर्त्या वगैरे बघितल्यात आणि ज्या मला गणपतीच्या मूर्त्या आवडल्यात त्या मी तुम्हाला दाखवण्याचा थोडा प्रयत्न करतो. आणि मस्त अशा सजवलेल्या गणपतीच्या मूर्त्या आहेत आणि त्यांची रेंज वगैरे सर्व भरपूर जास्त आहे. 4-5 हजाराच्या मूर्त्या आहेत. तर बघूयात कशा पद्धतीने सजवल्या आहेत त्या तुम्हाला पण मी दाखवतो. आणि ठाण्यामधील थोडंसं असं मार्केट वगैरे दाखवलं आहे. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करतोय आता. चहापत्ती कशी आहे? चहापत्ती तर इकडे बघू शकता सर्व प्रकारच्या भाज्या आहेत. आणि इकडे दोडके, भेंडे, इकडे सुद्धा आलू वगैरे सर्व भाज्या आहेत इकडे बघू शकता. ह्या रानभाज्या सुद्धा भरपूर आहेत ठाण्याला. आणि समोर मित्रांनो ठाण्यातील मोठं भाजी मार्केट आहे. खूप गर्दी असते इकडे. आणि इकडे ड्रॅगन फ्रूट बघू शकता, मस्त असं गुलाबी रंगाचं सुंदर, आतमध्ये व्हाईट कलर. हे पूर्ण मार्केट भरलेलं असतं एकदम. हे ठाण्यातील मोठं भाजी मार्केट आहे. तर मित्रांनो, मला फायनली गणपतीच्या ज्या मूर्त्या आवडलेल्या आहेत त्या बघण्यासाठी आलोय मी. आणि बघू शकता तुम्ही इकडे कलर कॉम्बिनेशन कसं केलं आहे ते गणपतीच्या मूर्तींना. तर मस्त असे फेटे वगैरे सजवलेत आणि सुंदर आणि सुबक मूर्त्या आहेत मित्रांनो. कमीत कमी 1.5-2 फुटाच्या अशा मूर्त्या आहेत आणि सुंदर नक्षीकाम केलं आहे. फेट्यांपासून रंगकाम आणि हिरे मोत्यांचं कामसुद्धा चांगलं केलं आहे आणि एकदम देखण्या मूर्त्या आहेत. तर अशा मला सर्व मूर्त्या आवडलेल्या, त्यांचे मी व्हिडिओ काढून घेतलेले, ते तुमच्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि या वर्षाचा गणेश उत्सव एकदम जोरात असणार आहे. आपल्या कोकणामध्ये तर जास्तच जोरात असतो, सर्वीकडे जोरात होणार आहे गणेश उत्सव. तर अशा प्रकारच्या मूर्त्या मला जास्तच आवडलेल्या, त्या तुमच्यापर्यंत मी शेअर केलेल्या. नक्की सांगा तुम्हाला कोणती यामध्ये जास्त मूर्ती आवडली ती. तर खूप खूप सुंदर मूर्ती आहेत मित्रांनो. आणि इकडे बघाल तर स्वामींची सुद्धा मस्त अशी देखणी मूर्ती आहे स्वामींच्या रूपात. तर बघू शकता. आणि इकडे बघू शकता हिऱ्यांचे असे फेटे वगैरे सुंदर असं काम केलेलं आहे गणपतीला.
the thought